नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस, तर काही भागांमध्ये मात्र पावसाचा जोर कमी होताना देखील बघायला मिळणार आहे. तसेच इकडे बंगालच्या उपसागराकडे वेस्ट बंगाल किनारपट्टीलगत एक तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र मागील 24 तासामध्ये तयार झाले, तर आज याची तीव्रता वाढलेली आहे. तर यासाठी अरबी समुद्राकडून वाहणारी बाष्पयुक्त वारे यासाठी पोषक ठरत आहे. तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला वादळी वारे आणि विजांचा गडगडाट, तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, तुरळक भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. तर कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, कुठे पावसाचा जोर कमी झालेला आहे, आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर चला सविस्तर जाणून घेऊया. आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर मित्रांनो, हे जे काही वातावरण आहे सकाळी 6 वाजल्यापासून तर आपण रात्री 12 वाजेपर्यंतचे वातावरण सविस्तर बघणार आहोत. तर आज सकाळचं या ठिकाणी जर आज दिवसभरामध्ये किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी, अरोस, मालवण तसंच कणकवली, देवगड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तसंच हा जो काही सर्व परिसर आहे, राजापूर झालं, मूर, लांजा, रत्नागिरी तसंच देवरुख, माखजन, इकडे जयगड, कोयना, पाटण, शितूर सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पावसाचा जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळेल आणि तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. रत्नागिरीकडे आज जोर जास्त आहे. तर चिपळूण झालं, दाभोल, खेड, दापोली तसंच इकडे महाबळेश्वर, हरिहरेश्वर, महाड आणि माणगाव या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर या ठिकाणी थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तसेच रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं, रायगड जिल्ह्याचा जो काही सर्व परिसर आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर या ठिकाणी आज जास्त आहे. मुसळधार पावसाची शक्यता आहे. अलिबाग, पेण, लोणावळा तसंच इकडे कर्जत, उरण, पनवेल सर्वत्र या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघितलं जोरदार रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याकडे आज जोरदार पावसाची शक्यता आहे आणि जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईकडे. तर मित्रांनो, आज पावसाचा जोर जो वाढलेला आहे तो मुंबईकडे, नवी मुंबईकडे, ठाणे, उल्हासनगर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊससोबत आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. मुरबाड, उंबरपाडा, वसई विरार, सफाले, वाडा हा जो काही सर्व पालघर जिल्ह्याचा काही परिसर आहे, काही ठाण्याचा परिसर आहे, काही मुंबईचा परिसर आहे, या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकते. हे जे वातावरण आहे आज सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे हे वातावरण आहे. या वातावरणामध्ये आपल्याला जोरदार पाऊस आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याकडे जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, आज नाशिककडे देखील पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळू शकतोय. नाशिककडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. तर हा जो काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा, मालेगाव, नांदगाव तसेच इकडे चांदवड, मनमाड, सटाणा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आज पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे दिवसभरामध्ये. येवला, निफाड, सिन्नर या ठिकाणी देखील आज जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. तर या ठिकाणी त्र्यंबक, खोडाला, घोटी हा जो काही परिसर आहे, इगतपुरीचा काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जोरदार पावसाची शक्यता आज आहे. सिन्नरकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. सिन्नरचा जो काही सर्व परिसर आहे, सिन्नर, निमगाव, सिन्नर, वावी तसं या ठिकाणी कोनांबे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर कोपरगावचा परिसर आहे, श्रीरामपूर, जोरवे, अकोले हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. अहिल्यानगरकडे, राहुरीकडे देखील पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. बगूर, पाथर्डीकडे मध्यम सरी आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर थोडा कमी स्वरूपातच आहे. तर अहिल्यानगर, काढा तसंच जतनांदूर, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, मात्र उत्तर परिसरामध्ये जोर जास्त आहे. या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त बघायला मिळू शकते. भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण परिसरामध्ये. आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील, मात्र पूर्व भागाकडे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी जुन्नूर झालं, तसंच या ठिकाणी कालमोडी, जुन्नूर, चाकण या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि पावसाचा जोर जो कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आपल्याला, जोर या ठिकाणी थोडा कमी आहे तो म्हणजे वाघोली झालं, तसंच या ठिकाणी
हा जो परिसर आहे, वाघोली, नांदूर, पेठ, फुरसंगी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. पारगाव, कडगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोर थोडा कमी आहे. शिक्रापूरला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. सासवडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय, मात्र या ठिकाणी वाल्हे, लोणंद, फलटण, बारामती, सातारा जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचं होऊ शकतोय. आणि वाई, महाबळेश्वरकडे मात्र मुसळधार पावसाची शक्यता साताराकडे आहे. सातारामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तसं या ठिकाणी कुरोलीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसं इकडे मसवड, नातेपुतेचा जो काही परिसर आहे, मसवड झालं, नातेपुते, अकलूज या परिसरामध्ये जोर कमी आहे, हलक्या सरींची शक्यता. फलटण, बारामतीकडे आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, हा जो काही परिसर आहे सोलापूर जिल्ह्याचा, करमाळा झालं, इंदापूर झालं, हलक्या सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आज. पंढरपूरकडे देखील जोर कमी आहे. सोलापूर, नलदुर्ग, तसं या ठिकाणी मेदगी या परिसरामध्ये जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. जत या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे. सांगलीकडे आज पावसाचा जोर फार कमी आहे. अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सांगलीमध्ये. सांगली, कुरोळी, जत, तसंच तासगाव हा जो काही सर्व परिसर आहे, कुरुंदावड, कोडाची, अथनी या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. विटामायनीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. सांगलीकडे आज जोर थोडा कमीच आहे. कोल्हापूरकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील, मात्र कोल्हापूरच्या पश्चिमेला जोर जास्त आहे. कोल्हापूर झालं, ज्योतिबाहिल, कोडोली, किनी, तसं या ठिकाणी आष्टा हा जो काही सर्व परिसर आहे, ईश्वरपूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी. राधानगरी, गगनबावडाकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर मराठवाड्यामध्ये इकडे छत्रपती संभाजीनगरचा जर परिसर बघितला तर आज पावसाचा जोर मात्र वाढलेला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये. तर या ठिकाणी आपण बघू शकता धरण क्षेत्राकडे हा जो काही सर्व परिसर आहे, पैठण, गंगापूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि वैजापूरकडे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर बघितला, देवळी, तस फुलंब्री, सरोळा, कन्नड या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. उत्तर भागाकडे भोकरदनकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, तर जालना, सिवनी तसेच या ठिकाणी अंबड, परतूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मूर्ती तसेच इकडे गेवराई, बीड जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा, गेवराईकडे जोर वाढलेला आहे. गेवराईमध्ये बीड, गेवराई, वडवणी, माजलगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसेच इकडे हा जो काही परिसर आहे दारूर, केज, येळम, चौसाळा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि अंबेजोगाईकडे देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. अंबेजोगाई आणि आसपासचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. धाराशिवकडे कळंब, मासा हा जो काही परिसर आहे, कळंब, मासा, धाराशिव या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये आपल्याला जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. जोर थोडा कमी आहे धाराशिवमध्ये. तुळजापूरकडे देखील हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकत आहे. लातूरमध्ये जर बघितलं तर लातूर, औसा, निलंगा, शोणंतपाल, उदगीर जोर कमी आहे या ठिकाणी. मात्र लातूरच्या उत्तर परिसरामध्ये हा जो काही परिसर आहे, अहमदपूर झालं, तसं या ठिकाणी वाघोली, अहमदपूर, अंजनी, खुरूड या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसेच या ठिकाणी जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे परभणी जिल्ह्याचा, परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो परभणीमध्ये. तर या ठिकाणी परभणी, नांदूर, सबा हा जो काही सर्व परिसर आहे, शिंगणापूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, लोहारा तसेच या ठिकाणी सावली या सर्व काही परिसरामध्ये, इकडे पाथरीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वालूर, करंजी तसेच या ठिकाणी शेवडी, नांदूर, नंदपूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय परभणीमध्ये. नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं आजचं वातावरण तर नांदेड जिल्ह्याकडे देखील आज दिवसभरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पूर्ण झालं. बासमत, नांदेड, भोकर, पेठुंबरी, हिमायतनगर, उमरखेड या परिसरामध्ये आहे. तसेच इकडे हातगाव, तामसा हा जो काही सर्व परिसर आहे, हातगावकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. हातगाव, लिंगापूर, तळेगाव तसेच या ठिकाणी आसपासचा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस उमरखेड, हातगाव तसेच इकडं लिंगापूर, हिमायतनगर सर्वत्र या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. या परिसरामध्ये पाऊस जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. हिंगोलीमध्ये जर बघितलं, हिंगोलीकडे आज मध्यम सरींची शक्यता आहे, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. हिंगोली तसेच इकडे नरसी, हिंगोली, सेनगाव या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तसेच इकडे
उंबरा झालं, कळगाव, राजुरा सर्वत्र या परिसरामध्ये, इकडे कळमनुरीचा परिसर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, खंडाळा पुसदकडे देखील मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण, तर नागपूरकडे जोर वाढलेला आहे. नागपूर झालं, बुटीबुरी, कोंडाली, काटोल, सावनेर, नरखेड जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडाराकडे जर बघितलं तर भंडारा, साकोली, तुमसर, रामटेक, तसं कोही हा जो काही परिसर आहे, उमरेड, खेरगाव, भिवपूर, पवनी या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. अर्जुनी, मोरगावकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि गोंदियामध्ये गोंदिया, चिखली हा जो काही परिसर आहे, दाता या परिसरामध्ये, देवरी, साकोलीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आज वाढलेला आहे. सडक, अर्जुनी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता गडचिरोलीमध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर आज दिवसभरामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर गडचिरोलीकडे जोर वाढलेला आहे. आरमोरी झालं, तसं तुलतुली, तुमकुम, जामगाव, चामोर्शी, मूल सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. चंद्रपूरमध्ये गोंडपिंपरी, राजुरा, चंद्रपूर, भद्रवती, तसं इकडे कोपरना हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आज जोर जास्त आहे. चंद्रपूरमध्ये देखील आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा, घाटंजी, मोहाडा, करंजी, तसं इकडे आर्णी, दिग्रज, दरवा, यवतमाळ सर्वत्र कात्रीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता. वर्धा जिल्ह्याकडे देखील आज जोर वाढलेला आहे. वर्धा, हिंगणघाट तसेच हा जो काही परिसर आहे, वाडनेर, वाडकी, पुणे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस. आणि अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती, मोझरी, आर्वी, आष्टी, मोर्शी हा जो सर्व परिसर आहे, वरुड, नरखेड सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता. अकोलामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेल्हारा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. तर वाशिममध्ये जर बघितलं, वाशिम तसंच तरोळी, मंगळूरपीर हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. रिठाड, रिसोदकडे देखील आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. रिसोदकडे देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, बुलढाणामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. बुलढाणामध्ये लोणार, मेहकर, देऊळगाव राजा मध्यम स्वरूपाचा. चिखली, असोली, बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर खानदेशात आज जोर वाढलेला आहे. खानदेशात जोरदार पाऊस. जळगाव, भुसवळ, नावी, चोपडा, अमळनेर, परोळा, एरंडोल, जामनेर, बोदवड या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. धुळ्यामध्ये जर बघितलं तर धुळे तसंच इकडे हा जो काही परिसर आहे साक्रीकडे जोर थोडा कमी आहे. चिमठाणे, शिरपूर, सिंदखेडा सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता. धुळेमध्ये, साक्रीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी, नागपूर, विसरवाडी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबारमध्ये देखील आहे. एकंदरीत जर बघितलं मित्रांनो, आपल्याला किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीच्या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल, काही ठिकाणी उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. खानदेशात जर बघितलं तर खानदेशात बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. विदर्भात देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तसंच मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर आपल्याला दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.